स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे। अनेक ट्विस्ट मालिकेत येताना पाहायला मिळतात। काव्या, पार्थ आणि नंदिनी जीवा यांचं नातं हळूहळू खुलतंय। तर आता मालिकेत आणखी एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेचा प्रोमो शेअर केलाय, ज्यात एकीकडे पार्थ आणि काव्यामध्ये जवळीक होताना पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे जीवाने त्याच्या आजीचा पिढीजात हार विकल्याचं सत्य समोर येणार आहे। जीवाची आजी म्हणजेच वसुंधरा आणि विक्रमच्या आईचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवशी देशमुखांच्या घरी जीवाच्या आजीचे दागिने पूजण्याची परंपरा असते। पण जीवाने आजीचा हार आनंद निवास विकत घेण्यासाठी सोनाराकडे विकलेला असतो। तर प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की सगळी देशमुख मंडळी एकत्र मिळून आजीच्या दागिन्यांची आणि तिच्या वस्तूंची पूजा करत असतात। तितक्यात नंदिनी जीवाला आजीचा हार राहिल्याची आठवण करून देते। हार आणायला हार त्याच्याकडे असायला हवा असं विक्रम रागात म्हणतो। हे ऐकल्यावर नंदिनी जीवाची बाजू घेत विक्रमला म्हणते, तुम्ही असं का बोलताय जीवांशी? यावर विक्रम नंदिनीला सर्वांसमोर म्हणतो, तो त्याच लायकीचा आहे। त्याच्या आजीने त्याला दिलेला पिढीजात हार तुझा नवरा विकून आलाय। हे ऐकल्यावर नंदिनीला फार मोठा धक्का बसतो। याचबरोबर संपूर्ण देशमुख कुटुंबाला जीवाचं हे सत्य ऐकून धक्का बसतो। तर आता जीवाचं हे सत्य विक्रम समोर आल्यावर तो नेमका काय करणार? जीवाने हार का विकला हे तो सर्वांना सांगेल का? नंदिनी आणि जीवामध्ये यावरून पुन्हा दुरावा निर्माण होणार का? याचबरोबर मालिकेत आणखी कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।